महत्त्वाची बातमी बघूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यात मनसे पक्ष मरगळ झटकून पुन्हा जोमाने उभा राहील असा विश्वास मनसे कार्यकर्ते व्यक्त करतायत। मात्र पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांचा या भागात पहिलाच दौरा असल्याने राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे काही फरक पडेल का असाही प्रश्न विचारला जातोय। पाहूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत राज ठाकरेंचे खंदे समर्थक आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते अविनाश सुरसे। गेली 4 वर्ष झाली अविनाश यांनी पायात चप्पलच घातलेली नाहीये। कारण काय ते त्यांच्याच तोंडून ऐका। थोडंसं कुठेतरी मध्यंतरी आहे ना पक्ष बॅकफुटवर जात होता, तर त्यावेळेस आहे ना चांगले लोक दुसऱ्या पक्षाकडे निघून गेले। त्यावेळेस असा राग येत होता की जेव्हा पक्षाला गरज आहे तेव्हा यांनी आपल्या सोबत राहिलं पाहिजे, तर दुसऱ्या पक्षांबरोबर ते त्यांच्या मागे चालले। त्यावेळेस शपथ घेतलेली की आपण राजसाहेबांचे विचार इतके लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि एवढं चांगलं काम करून दाखवायचं की हे लोक आहे ना पुन्हा आपल्याकडेच आले पाहिजे आणि हे कायम माझ्या लक्षात राहिलं पाहिजे। म्हणून मी ना त्या दिवसापासून चप्पल सोडायची शपथ घेतली। पेशाने शिक्षक असलेले अविनाश हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अंबरनाथ भेटीकरता आतुर झालेत, पण राज ठाकरे मात्र अंबरनाथ मध्ये फिरकलेच नाहीत। 2009ला अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रचारासाठी इथे आले होते, त्यावेळेस भेट झाली। त्यानंतर समजा आजच होईल, उद्या जी होईल तीच होईल, बाकी आम्ही फक्त राजगडला भेटलेलो। एवढंच नाही तर राज ठाकरे यांचा अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर दौरा ठरला म्हणून गेली अनेक वर्ष रखडलेली या शहराची कार्यकारिणी जाहीर केली गेली असा सूरही मनसैनिक आवळतायत। नाही, आम्ही 2010ला आम्ही सांगतो की आमचे 6 नगरसेवक या शहरात निवडून आले होते आणि 13 ठिकाणी आम्ही 2 नंबरला होतो। आम्ही त्याच जल्लोषाने आणि त्याच याच्याने आम्ही 2015ची निवडणूक लढलो, पण काही प्रमाणात आमच्या थोड्या अंतर्गत मतभेदामुळे आमच्या 4 सीट कमी झाल्या। पराभव जो आमचा मागचा झाला तो शेवटचा पराभव असेल। यानंतर आम्ही त्याच जोशाने आणि त्याच निवडणूक जिंकायच्या उद्दिष्टानेच आम्ही पुढील निवडणुकीमध्ये उतरणार आहोत। राज ठाकरे प्रत्येक कार्यकर्त्याला भेटू शकत नाहीत, हे जरी खरं असलं तरी या शहरांकडे आणि कार्यकर्त्यांकडे राज ठाकरे यांचं झालेलं दुर्लक्ष हेच पक्षाला मारक ठरल्याचं विश्लेषकांचं मत आहे। आज अंबरनाथमध्ये त्यांचा एक कार्यकर्ता असा आहे की 2015मध्ये मनसेचे नगरसेवक 6 वरनं 2 आले। तो कार्यकर्ता अविनाश सुरसे म्हणून आहे, सेक्रेटरी आहे। तो 4 वर्ष झाले अनवाणी फिरतोय की जोपर्यंत माझे 6 नगरसेवकापेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही। म्हणजे असे निष्ठावान कार्यकर्ते असताना जर पक्षाध्यक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर शेवटी कार्यकर्त्यांनी कोणाच्या बळावरती करायचा। मरगळ आलेल्या मनसे पक्षाला संजीवनी देण्याकरता आणि पक्ष वाढवण्याकरता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा काढलाय। त्यांना भरभरून प्रतिसादही मिळतोय, पण त्यांना या दौऱ्यामुळे मतं किती मिळतील हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।